नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज दिवसभर राज्यभरात चर्चा एकच आहे आणि ही चर्चा आहे ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार का या संदर्भातली। कारण अगदीच अनपेक्षितपणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती असताना राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसमोर एक प्रकारे टाळीसाठी हात पुढे केलाय आणि लागोलाग उद्धव ठाकरेंनी सुद्धा एका भाषणामध्ये बोलताना या टाळीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार का याची चर्चा होण्यासोबतच ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे राजकीय परिणाम, राजकीय पडसाद नेमके कसे उमटतील याच्याही तितक्यात चर्चा रंगू लागल्यात। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। राज यांची साथ, उद्धव यांचा प्रतिसाद। तो विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही। त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार। समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे, तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। शनिवारी राज्याच्या राजकारणात जणू एक राजकीय वादळच आलं। या वादळाचं कारण ठरलं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये केलेलं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य, आणि ते होतं ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार का। आणि या चर्चेला तोंड फुटलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा एकदा टाळी दिली। उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येऊ शकता का असा थेट प्रश्न पॉडकास्ट मुलाखतीमध्ये अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना विचारला। यावरती बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टाळी दिली। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। राज ठाकरेंनी घातलेल्या साधेवरती उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय। आपण हे किरकोळ वाद मिटवण्यास तयार असून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे एकत्र येण्याचे संकेतच दिले। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। उद्धव ठाकरेंना टाळी देतानाच एकत्र येण्याबाबत त्यांची इच्छा आहे का असा उलट सवाल राज ठाकरेंनी केलाय। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती, मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना, पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं। राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत दिलेल्या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती घातल्या। पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा। हित आपल्या सोबत आहे की भाजपासोबत हे सुद्धा ठरवा असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना केलाय। सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही,
पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची. राज ठाकरेंनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर यापूर्वी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या अनेक वेळा चर्चा झाल्या होत्या. मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत. राज्याच्या राजकारणात 2019 नंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. या सर्व पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.